शिवाजी सावंतांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? मृत्युंजय किंवा छावा, हो ना, अशा महाकादंबऱ्या. ही पुस्तकं म्हणजे मराठी साहित्यातले भव्य ताजमहलच आहेत. पण आज आपण त्यांच्या त्या ताजमहालावर नाही, तर तर त्या ताजमहालाच्या बांधणीत वापरल्या गेलेल्या एका मौल्यवान दगडावर बोलणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या कांचनकण या पुस्तकावर. आणि हे नावच इतकं सुंदर आहे. हे नावच या पुस्तकाचं सगळं सार सांगतं. कांचन म्हणजे सोनं आणि कण म्हणजे अगदी लहानसा अंश. सावंत यांनी आयुष्यभरातल्या अनुभवातून, त्यांच्या चिंतनातून आणि वाचनातून जे शुद्ध सोन्याचे कण वेचलेत ना, त्याचं हे संकलन आहे. ते स्वतःच म्हणतात की साहित्य म्हणजे सोन्याचा दागिना आणि ललित लेख म्हणजे त्या दागिन्यातलं शुद्ध सोनं. या पुस्तकात आपल्याला ते शुद्ध सोनं सापडतं. बरोबर. तर आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय हेच आहे की या पुस्तकातले काही निवडक सोन्याचे कण नेमके कोणते आहेत याचा शोध घेऊया. आणि ते कण फक्त वाचून पुढे नाही जायचं, तर ते आपल्या आजच्या जगण्याला कसे रेलेव्हंट आहेत हे तपासायचे आहेत. हो, चला तर मग. या खजिन्यातला पहिला आणि कदाचित सगळ्यात तेजस्वी कण कोणता आहे तिथून सुरुवात करूया का? नक्कीच. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठेपणाची एक अशी बाजू आहे जी फार कमी लोकांना माहीत असेल. अगदी. ही कथा आहे शौर्याची. पण मला वाटतं त्याहूनही जास्त शौर्याच्या सन्मानाची. ही गोष्ट आहे कर्नाटकातल्या बेलवाडी या छोट्याशा संस्थानाच्या राणी मल्लम्माची. अच्छा. साधारणपणे महाराजांच्या कथांमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या बलाढ्य शत्रूंशी झालेल्या लढाया आठवतात. पण ही लढाई खूप वेगळी आहे. कारण इथला संघर्ष एका गैरसमजातून सुरू होतो आणि त्याचा शेवट एका अभूतपूर्व आदराने होतो. आणि या मल्लम्मा कोण होत्या? म्हणजे त्यांची पार्श्वभूमी काय होती नक्की? मल्लम्मा या केवळ एका संस्थानाची राणी नव्हत्या, तर त्या एक प्रशिक्षित योद्ध्या होत्या. धनुर्विद्या, भालाफेक, घोडेस्वारी या सगळ्या कलांमध्ये त्या पारंगत होत्या. अरे वाह! झालं असं की मराठा सैन्याच्या एका तुकडीकडून एका गैरसमजातून बेलवाडी संस्थानातील काही गुरंढोरं पकडली जातात. आता ही गोष्ट जेव्हा राणीला कळते तेव्हा तिचा स्वाभिमान दुखावतो. पण त्या थेट महाराजांकडे दाद मागत नाहीत. त्या स्वतःच प्रतिकार करायचे ठरवतात. आणि इथेच गोष्ट रंजक वळण घेते नाही का? कारण त्या जे पाऊल उचलतात ते त्या काळाचा विचार करता म्हणजे अकल्पनीय आहे. हो, त्या 2000 महिला योद्ध्यांची एक फौज तयार करतात आणि मराठा सैन्याच्या त्या तुकडीवर हल्ला करतात. विचार करा, ज्या काळात स्त्रियांचं कार्यक्षेत्र इतकं मर्यादित होतं, तिथे एक राणी स्त्रियांची सेना घेऊन रणांगणात उतरते. हे केवळ धाडस नव्हतं, ही एक क्रांती होती. आणि त्या इतक्या शौर्याने लढल्या की त्यांनी मराठा सैन्याला मागे हटायला भाग पाडलं. आपल्या सैन्याचा पराभव, तोही एका स्त्रीच्या नेतृत्वाखालच्या सेनेकडून. ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली असेल तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल याची मला खूप उत्सुकता आहे. कारण कोणत्याही राजासाठी हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न बनू शकला असता. बरोबर. आणि इथेच शिवाजी महाराज इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी याला अहंकाराचा विषय बनवलाच नाही. उलट ज्या स्त्रीने आपल्या सैन्याला आव्हान दिलं तिच्या शौर्याने ते प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी ताबडतोब युद्ध थांबवण्याची आज्ञा दिली. इतकंच नाही तर त्यांनी मल्लम्माला सन्मानाने दरबारात बोलावून घेतलं, तिचं राज्य परत केलं आणि तिला सावित्री हा किताब देऊन तिचा गौरव केला. मला वाटतं यातच महाराजांचं खरं मोठेपण दडलेलं आहे. एका राजासाठी स्वतःच्या सैन्याचा पराभव स्वीकारणं सोपं नसतं, पण त्यांनी अहंकारापेक्षा शौर्याला जास्त किंमत दिली. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे की नाही? आपण आज कॉर्पोरेट जगात किंवा राजकारणात पाहतो जिथे प्रतिस्पर्धीला कमी लेखण्याची एक टेंडन्सी असते. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला. महाराजांची ही कृती म्हणजे केवळ शौर्याचा सन्मान नाही, तर ज्याला आपण आज सिक्युअर लीडरशिप म्हणतो ना, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हो. खरा नेता तोच ज्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या गुणांची भीती वाटत नाही, उलट तो त्याचा आदर करतो. महाराजांना माहीत होतं की मल्लम्माच्या शौर्याचा सन्मान केल्याने त्यांचं राज्य लहान होणार नाही, उलट त्यांचं मोठेपण अधिक सिद्ध होईल. शौर्याला जात, धर्म किंवा लिंगाचं बंधन नसतं, हा विचार त्या काळात प्रत्यक्ष कृतीत आणणं हेच महाराजांना जाणता राजा बनवतं. आणि हा या पुस्तकातला पहिला आणि अत्यंत तेजस्वी कांचनकण आहे. खरंय. एका राणीच्या शौर्याची ही कथा आपल्याला बाहेरच्या जगातल्या संघर्षाची ओळख करून देते. पण सावंत आपल्याला सांगतात की कधीकधी सगळ्यात मोठी लढाई ही रणांगणात नसते, तर ती माणसाला स्वतःच्या आत लढावी लागते. आणि याचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातूनच समोर येतं, नाही का?
होय, आणि तो प्रसंग त्यांच्या इच्छाशक्तीची कसोटी पाहणारा होता. छावा, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील त्यांची अजरामर कादंबरी. या कादंबरीचं लिखाण शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि त्याच वेळी त्यांच्यावर एक मोठं संकट कोसळलं. त्यांचा एक भीषण अपघात झाला. अच्छा. या अपघातात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, हात-पाय सुन्न पडले आणि बोलताना जीभ अडखळू लागली. डॉक्टरांनी तर पॅरालिसिस होण्याची शक्यता वर्तवली होती. बापरे, कल्पना करणंही कठीण आहे. एक लेखक ज्याचं संपूर्ण विश्व शब्दांवर, विचारांवर, लिहिण्यावर अवलंबून आहे, त्याचे लिहिणारे हातच निकामी होण्याची भीती, त्याची वाचाच अधू होण्याची शक्यता, यापेक्षा मोठं संकट एका लेखकासाठी काय असू शकतं? अशा परिस्थितीत एखादा सामान्य माणूस पूर्णपणे कोसळून जाईल. पण इथेच शिवाजी सावंत नावाच्या माणसाची खरी ताकद दिसते. शरीर साथ देत नव्हतं, पण त्यांचं मन, त्यांची कल्पनाशक्ती जिवंत होती. त्यांनी एक असा मार्ग निवडला जो त्यांच्यातल्या लढवय्या वृत्तीची साक्ष देतो. ते अंथणावर पडून तोंडाने एक एक वाक्य सांगायचे आणि त्यांच्या पत्नी मृणालिनी सावंत ते शब्द कागदावर उतरवून घ्यायच्या. पण याचा त्यांच्या लिखाणावर काही परिणाम झाला असेल का? म्हणजे हाताने लिहिलेलं वाक्य आणि तोंडाने सांगितलेलं वाक्य यांच्या रचनेत, त्यांच्या प्रवाहात काही फरक जाणवला असेल का त्या शेवटच्या प्रकरणांमध्ये? कारण लिहिण्याची प्रक्रिया ही खूप वैयक्तिक असते. हां, खूप मार्मिक प्रश्न आहे. साहजिकच फरक पडला असणार. हाताने लिहिताना जो विचार आणि शब्दांचा प्रवाह असतो, तो अधिक संथ आणि चिंतनशील असतो. तोंडाने सांगताना तो कदाचित अधिक संवादात्मक आणि थेट होतो. पण सावंतांच्या बाबतीत त्यांच्या मनात छावाचं विश्व इतकं पक्क बसलं होतं की शारीरिक मर्यादा त्या विचारांच्या प्रवाहाला रोखू शकल्या नाहीत. उलट मला असं वाटतं की त्या वेदनेतून, त्या असहाय्यतेतून आलेल्या तीव्रतेमुळे शेवटची प्रकरणं अधिक प्रभावी झाली असावीत. ते केवळ शब्द नव्हते, तो वेदनेतून पिळून काढलेला रस होता. अविश्वसनीय आहे हे. छावा कादंबरीची शेवटची 2 प्रकरणं अशा परिस्थितीत पूर्ण झाली आणि या अनुभवातून सावंतांनी एक असा विचार मांडलाय जो मला वाटतं या पुस्तकाचा आत्मा आहे. ते लिहितात, ज्याला स्वतःचं शब्दविश्व पेलायचं असतं त्या माणसाला जगातलं कोणतंच संकट थांबू शकत नाही. बरोबर. आणि या वाक्यातील शब्दविश्व हा शब्द फक्त लेखकापुरता मर्यादित नाहीये. प्रत्येकाचे एक विश्व असतं. एखाद्या संगीतकारासाठी त्याचं स्वरविश्व असतं, खेळाडूसाठी त्याचं क्रीडाविश्व असतं. हो, किंवा एका उद्योजकासाठी त्याचं उद्योगाचं विश्व असतं. अगदी. मुद्दा हा आहे की तुमची तुमच्या ध्येयाप्रती, तुमच्या त्या विश्वाप्रती असलेली निष्ठा इतकी प्रबळ असेल तर मग शारीरिक किंवा बाह्य संकट तुम्हाला रोखू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे संकटही तुमच्या ध्येयाची परीक्षा घेण्यासाठीच येतात. ती तुम्हाला विचारतात की तुमचं ध्येय तुमच्यासाठी खरंच किती महत्वाचं आहे. जर ते तुमच्यासाठी सर्वस्व असेल तर तुम्ही मार्ग काढताच. सावंतांचा हा अनुभव म्हणजे इच्छाशक्तीच्या ताकदीचा एक ज्वलंत पुरावा आहे. आणि या 2 मोठ्या कथांमधून तो पुस्तकाची उंची कळतेच, पण कांचनकणचं खरं सौंदर्य त्याच्या छोट्या छोट्या पण थेट काळजाला भिडणाऱ्या विचारांमध्ये दडलेलं आहे. हे विचार म्हणजे आयुष्यभर केलेल्या चिंतनाचं नवनीत आहे. हो, आणि याच विचारांवर आपण आता थोडं सविस्तर बोलूया. कारण मोठ्या कथा प्रेरणा देतात, पण हे छोटे विचार ते जगण्याची दृष्टी देतात. यातलाच एक कण आहे जो आजच्या काळात मला खूप महत्वाचा वाटतो. जीवनातलं सोनं बाहेर नसतं, मनात असतं. किती साधं वाक्य आहे, पण खूप खोल अर्थ दडला यात. अगदी. आज आपण अशा जगात जगतो आहोत जिथे यशाची आणि आनंदाची व्याख्या बाह्य गोष्टींवरून ठरवली जाते. तुमच्याकडे कोणती गाडी आहे, तुम्ही कुठे राहता, सोशल मीडियावर तुम्हाला किती लाईक्स मिळतात, हो, या सगळ्या बाह्य सोन्याच्या मागे धावताना मनातलं खरं सोनं म्हणजे समाधान आणि शांती आपण हरवून बसतो. हा विचार त्या उपभोक्तावादावर म्हणजे कन्झ्युमरिझमवर केलेले एक शांत पण प्रभावी भाष्य आहे. त्या मान्यतेचे म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशनचे भुकेले असतो. पण सावंत आपल्याला आठवण करून देतात की खरा खजिना आत आहे. जोपर्यंत मन शांत नाही तोपर्यंत जगातल्या कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही व्यक्तीची मान्यता तुम्हाला खरा आनंद देऊ शकत नाही. हा विचार म्हणजे धावत्या जगाला क्षणभर थांबून आत डोकावून पाहायला लावणारा आरसा आहे. याच विचाराला जोडून एक दुसरा कण आहे जो अनुभवांबद्दल बोलतो. ते म्हणतात, अनुभव म्हणजे कण जे वेळेने उजळतात. हे वाक्य वाचल्यावर मला क्षणभर थांबावंसं वाटलं. कारण एखादा अनुभव जेव्हा घडतो, विशेषतः वाईट अनुभव, तेव्हा तो खूप वेदनादायी असतो. त्या क्षणी त्याचं महत्त्व कळत नाही. खरे,
मागे वळून पाहिल्यावर असं वाटते की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळातूनच आपण सगळ्यात जास्त शिकलो. त्या क्षणी त्याची कल्पनाही नसते. एखादी नोकरी सुटणं, एखादं नातं तुटणं किंवा मोठं अपयश येणं, त्या क्षणी वाटतं की सगळं संपलं. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळतं की अरे, ते घडलं म्हणूनच मी आज इथे आहे. तो अनुभव एका गढूळ पाण्यासारखा असतो, पण वेळ त्याला स्थिरावते आणि मग त्यातलं खरं प्रतिबिंब दिसू लागतं. नेमका हाच मुद्दा आहे. वेळेने उजळतात या शब्दांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. याचा अर्थ अनुभवांना परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आजच्या इन्स्टंट जगात आपल्याला प्रत्येक गोष्टींचा निकाल लगेच हवा असतो, पण आयुष्यातले काही धडे शिकायला संयम लागतो. सावंत आपल्याला सांगत आहेत की तुमच्या प्रत्येक अनुभवावर विश्वास ठेवा, चांगला असो वा वाईट. तो एक कच्चा हिरा आहे, ज्याला काळाचा पैलू पडल्यावरच त्याचं खरं तेच दिसेल. आणि हाच विचार आपल्याला तिसऱ्या कानाकडे घेऊन जातो, जो मला वाटतं सावंतांच्या स्वतःच्या अपघाताच्या अनुभवातून आला असेल. प्रत्येक अडचण आपल्याला नवीन आकाश दाखवते. हा विचार लवचिकतेच्या म्हणजे रेझिलियन्सच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. हो, कारण जेव्हा आपल्याला संकट येतं तेव्हा असं वाटतं की चारी बाजूंनी भिंती उभ्या राहिल्यात आणि बाहेर पडायला मार्गच नाही. आपलं आकाश मर्यादित झाल्याचं वाटतं. पण सावंत म्हणतात की ती अडचण खरं तर त्या भिंती पाडून आपल्याला एका नव्या मोठ्या आकाशाकडे घेऊन जात असते, ज्याची आपल्याला आधी कल्पनाही नसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं स्वतःचं आयुष्य. अपघातामुळे त्यांचं लिहिण्याचं आकाश हेरावलं गेलं, पण त्यांना तोंडाने सांगून लिहिण्याचं एक नवीन आकाश मिळालं. या प्रक्रियेमुळे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं नातं अधिक घट्ट झालं असेल. ते एक वेगळं भावनिक आकाश त्यांना मिळालं. अगदी. आणि शारीरिक मर्यादांवर मात केल्यामुळे जी मानसिक शक्ती मिळाली, ते एक नवीन आत्मविश्वासाचा आकाश होतो. बरोबर. म्हणजे संकट हे शेवट नसतं, तर ते एका नव्या सुरुवातीचं, नव्या शक्यतेचं दार असतं. ते आपल्याला आपल्या आत दडलेल्या अशा शक्तींची ओळख करून देतं, ज्या वापरण्याची वेळ याआधी कधी आलीच नव्हती. आजकाल ज्याला पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हटलं जातं ना, हो, आघातानंतर होणारी वाढ. तोच विचार सावंत यांनी किती सोप्या शब्दात मांडलाय. अडचणी आपल्याला आपल्याच मर्यादांच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी देतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? कांचनकण हे केवळ काही लेखांचं संकलन नाही. हे पुस्तक म्हणजे आयुष्य कसं पाहावं, संघर्षाला कसं सामोरं जावं आणि साध्या रोजच्या गोष्टींमधून आनंद कसा शोधावा हे शिकवणारी एक अनुभवशाळा आहे. अगदी बरोबर. हे पुस्तक वाचकाला एकाच वेळी अनेक पातळ्यांवर स्पर्श करतं. मल्लम्माच्या कथेतून ते आपल्याला शौर्याचा सन्मान करायला शिकवतं. लेखकाच्या स्वतःच्या संघर्षातून ते आपल्याला इच्छाशक्तीची ताकद दाखवतं आणि त्यातील लहान लहान विचारांमधून ते आपल्याला रोजच्या जगण्यातलं सौंदर्य आणि शहाणपण टिपायला शिकवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक वाचून झाल्यावर आपण फक्त लेखकाच्या अनुभवांबद्दल विचार करत नाही, तर नकळतपणे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहतो. आपण आपल्या अनुभवांचे कण शोधायला लागतो. हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या आयुष्याचा संशोधक बनवतं. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलं. शिवाजी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यातील आणि वाचनातील हे सुवर्णकण एकत्र करून आपल्यासमोर ठेवले आहेत. ते आपल्याला एक प्रकारचा वैचारिक वारसा देत आहेत. आणि ते वाचताना, त्यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो, जो ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आणि तो प्रश्न कोणता? आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाचे असे कोणते कांचनकण आहेत, ज्यांनी आपल्या विचारांना, आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आहे? कदाचित एखादं अपयश, एखादी मदत किंवा कुठेतरी वाचलेलं एक वाक्य. आणि जर आपण ते सगळे कण एकत्र केले तर त्यातून आपल्या स्वतःच्या आयुष्याची कोणती गोष्ट तयार होईल?